पुढच्या रिपोर्टकडे. लोकसभेच्या निकालापूर्वीच अमित शहांनी उद्धव ठाकरेंना साथ घालत शरद पवारांवर निशाणा साधलाय. पवारांनी ठाकरेंना भाजपपासून तोडल्याचा आरोप केलाय. मात्र ठाकरेंसोबत संघर्ष संपवण्याची साधही घातली आहे. त्यामुळे 4 जूनच्या निकालानंतरची रणनीती आत्तापासूनच आखण्यात येते का? भाजप ठाकरे युतीचे वारे पुन्हा वाहणार का? यावरचा हा विशेष रिपोर्ट. ठाकरेंना भाजपपासून पवारांनी तोडलं. शहांचा पवारांवर वार, ठाकरेंना साथ. 4 जून नंतरचा खेळ की पुन्हा युतीचा मेळ? आरोप प्रत्यारोपांनी रंगलेल्या लोकसभा निवडणुकीच्या देशातल्या अखेरच्या टप्प्यापूर्वी अमित शहांनी शरद पवारांना लक्ष्य केलंय. शहांनी ठाकरेंसोबत तुटलेल्या मैत्रीसाठी शरद पवारांना जबाबदार धरलाय. तर ज्यांनी खेळ सुरू केला त्यांनीच संपवावा असंही एक्सप्रेस ग्रुपला दिलेल्या मुलाखतीत अमित शहांनी म्हटलंय. शहा काय म्हणालेत पाहूया. 2019च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं होतं. मात्र शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना आमच्यापासून तोडलं. उद्धव ठाकरे आमचे मित्र होते. आम्ही एकत्र निवडणूक लढवली होती. आता हा खेळ ज्यांनी सुरू केला त्यांनीच तो संपवावा. महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे मोदी शहांच्या निशाण्यावर होते. मात्र उद्धव ठाकरे अडचणीत असले तर सर्वात आधी मी धावून जाईल असं विधान राज्यातल्या 3ऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी मोदींनी केलं होतं. त्यानंतर आता भाजप शिवसेना युती तुटण्यास शहांनी पवारांना जबाबदार धरलंय. मात्र 7व्या टप्प्यातील मतदान वळवण्यासाठी ही शहांची नौटंकी असल्याचं ठाकरे गटानं म्हटलंय. एकूण फोडाफोडीच्या राजकारणानंतर आता सारवासारव करण्यासाठी आणि 7व्या टप्प्यातलं मतदान बटोरण्यासाठी म्हणून जर ही सगळी नौटंकी चालली असेल तर पीपल विल नॉट एक्सेप्ट इट. उद्धव ठाकरेंना 2019 मध्ये नाही तर 2014 मध्ये सोबत घेण्यासाठी रणनीती आखली होती असा गौप्यस्फोट शरद पवारांनी काही दिवसांपूर्वी केला होता. हे स्टेटमेंट केलं ही गोष्ट खरी आहे. ते स्टेटमेंट होतं. त्याच्यामध्ये आमचा स्वच्छ हेतू हा होता की BJP आणि शिवसेना यांच्यात ऐक्य राहू नये. महाराष्ट्रातलं मतदान संपल्यानंतर शहांनी हे वक्तव्य केलंय. शहा हे राजकारणातले चाणक्य समजले जातात. त्यामुळे त्यांचं हे विधान इतर राज्यातल्या मतदानावर प्रभावासाठी असेल असं समजणं बाळबोधपणाचं ठरेल. शहांनी तुटलेल्या युतीसाठी पवारांना विलन ठरवून ठाकरेंना साथ घालणं म्हणजे नव्या राजकीय समीकरणांची नांदी आहेत की काय अशी चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे 4 जूनच्या निकालाच्या आधीच शहांनी NDAच्या विस्तारासाठी खेळी खेळली आहे का याची देखील उत्सुकता वाढलेली पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट विक्रांतसह गणेश कवडे, साम TV मराठी, मुंबई.